त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं. तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे. हे आहेत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही घालत असलेले कपडे, चप्पल, बूट, तुमच्या आईला आणि बहिणीला मिळत असलेल्या लाडक्या बहिणीचे पैसे आणि तुमच्या मोबाईल, तुमच्या हातात असलेला हा मोबाईल देखील यांच्याच कृपेने मिळालेला आहे. आणि हे पहिले नेते नाही आहेत ज्यांनी की मतदारांना त्यांची लायकी दाखवली असेल, शेतकऱ्यांचा असा अपमान केला असेल. यापूर्वी देखील आपण असे नेते पाहिलेले आहेत, असे मंत्री पाहिलेले आहेत ज्यांनी की शेतकऱ्यांचा वेळोवेळी अपमान केलेला आहे. हे नेते कसं विसरतात की ते स्वतः जनतेचे सेवक आहेत, उलट ते स्वतःला राजा समजायला लागतात आणि सामान्य जनतेला सरकारी योजनेतून केलेल्या मदतीचा असा हिशेब देतात. कधी त्यांनी चांदीच्या ताटात झालेल्या त्यांच्या मेजवानीचा हिशोब द्यावा, महिन्याला बहिणीला 1500 रुपये देऊन स्वतः